हेलो सुपर लर्नर, आजच्या या इंग्लिश ग्रामरच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जसं की तुम्हाला माहीत आहे, माझं नाव शुभम राऊत आहे आणि गेल्या काही दिवसापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर मी इंग्लिश ग्रामर शिकवत आहे। त्यामधीलच पहिला वर्ब, सेकंड टेन्सेस आणि थर्ड वॉइस हे लेक्चर आणि थर्ड मॉडल ऑक्झिलरीज आणि फोर्थ वॉइस हे 4 चॅप्टर आपले काय झाले कव्हर झालेले आहेत। वॉइसच्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण वॉइस कशासाठी अभ्यासायचं असतं आणि त्याचे किती प्रकार असतात, त्याचे फॉर्म्युले काय असतात ते बघितलं। सेकंड लेक्चरमध्ये आपण प्रेझेंट टेन्स बघितलं। आजचा थर्ड लेक्चर आहे ज्यामध्ये आपण पास्ट टेन्सचे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह फॉर्म्युले बघणार आहोत। तर सुरुवात करूया आपल्या या लेक्चरला। सुरुवातीला सिंपल पास्ट टेन्स। आता पास्ट टेन्स मध्ये 4 टेन्स असतात, ज्यामध्ये माहिती आहे सिंपल पास्ट टेन्स असतो, सेकंड असतो पास्ट कंटिन्युअस, थर्ड असतो पास्ट परफेक्ट अँड फोर्थ असतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस। परंतु चौथा जो आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचा ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह होत नाही, म्हणजे त्याचा पॅसिव्ह वॉइस करता येत नाही कोणाचा, जो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे त्याचा। उरले 3 टेन्स पास्ट मधले, सिंपल ज्याला आपण इंडेफिनाइट म्हणतो, दुसरा प्रोग्रेसिव्ह, कंटिन्युअस आणि परफेक्ट, हे 3चं आपण आजच्या लेक्चरमध्ये ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह करणार आहोत आणि विथ एक्झाम्पल। तर सुरुवात करूया। फर्स्ट आहे सिंपल पास्ट टेन्स। आता आपल्याला माहित आहे, आपण जेव्हा टेन्सेस शिकत होतो तेव्हा सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला बघितला होता की सब्जेक्ट प्लस V2 वर्बचं सेकंड फॉर्म हे फक्त सिंपल पास्ट मध्येच येतं, दुसऱ्या कोण्याच टेन्स मध्ये V2 येत नाही। त्यामुळे जिथेही V2 दिसला आपल्याला, जसे गोचं वेंट असेल, टीचर टॉट असेल, जिथेही दिसेल आपल्याला ते समजायचं आपलं सिंपल पास्टचं आहे वाक्य, काय सिंपल पास्ट आहे, तेही कोणाच्यात ऍक्टिव्ह मध्ये। नंतर ऑब्जेक्ट, हे जर फॉर्म्युला जिथे दिसेल तर ते ऍक्टिव्ह सिंपल पास्ट टेन्सचा वाक्य राहील। काय राहील? ऍक्टिव्ह सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य, ज्यामध्ये कर्ता राहील, V2 वर्बचं सेकंड रूप आणि ऑब्जेक्ट। त्याचा पॅसिव्ह करताना काय होतं? त्याचा पॅसिव्ह करताना होतं ऑब्जेक्ट सुरुवातीला येतो। आपण पहिल्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये बघितलं होतं की ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना जो ऑब्जेक्ट राहतो, लास्टचा पार्ट राहतो, तो समोर आणावा लागतो, म्हणजे ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल। जसं की वाक्य घेतलं, समजा मी इंग्लिश शिकवतो, आपलं वर्ब आहे शिकवतो। ओके ओके सॉरी, मला पास्ट बोलायचं होतं। मी इंग्लिश शिकवत होतो, तर आपलं वर्ब आहे शिकवत होतो, ऑब्जेक्ट राहील इंग्लिश, पुढे येईल ओके, आणि मी काय येईल मागे जाईल, म्हणजे ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा सब्जेक्टच्या ठिकाणी आणि सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या ठिकाणी। ओके, इथपर्यंत क्लिअर झालं। नंतर V2 आहे, पास्ट आहे, पास्ट मध्ये आपण कोणची हेल्पिंग वापरतो? वॉज, वेअर, हॅड। तर हॅड तर परफेक्ट मध्ये येणार, म्हणून इथे घ्यायचं फक्त वॉज आणि वेअर। ओके, तर V2 मध्ये वॉज आणि वेअर। V2 जिथे राहील, ज्या वाक्यामध्ये सिंपल पास्टचं वाक्य राहील त्यामध्ये पॅसिव्ह करताना सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचा, नंतर हेल्पिंग वर्ब म्हणून वॉज वेअर घ्यायचं। काय घ्यायचं? वॉज वेअर। आता वॉज कोणासोबत? जेही सिंग्युलर आहे, ही, शी, इट प्लस एखाद्याचं नाव, त्यासोबत वॉज घ्यायचं। आय सोबत पण वॉजच येतं, आणि नंतर उरलेले दे, वी, यू आणि प्लुरल सोबत वेअर घ्यायचं। नंतर वर्बचं तिसरं रूप, ओके, जसं की टीच, टॉट, टॉट, तिसरे रूप टॉटच होतं। ओके, कट, 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 तिसरे रूप कटच होतं। ओके, नंतर बाय घ्यायचा। बाय कशासाठी? द्वारा, आपण म्हणत नाही काय हे काम माझ्या द्वारा केलं गेलं, मग द्वारासाठी बाय। नंतर घ्यायचं सब्जेक्ट, म्हणजे लास्टला सब्जेक्ट। ऍक्टिव्ह मध्ये सुरुवातीला सब्जेक्टला महत्व राहतं, पॅसिव्ह मध्ये ऑब्जेक्टला महत्व राहतं। ओके, कर्माला महत्व राहतं आणि ऍक्टिव्ह मध्ये कर्त्याला महत्व राहतं। पुढे बघूया फॉर्म्युला, झालाय आपला बघून। आता फॉर्म्युल्यानुसार आपण वाक्य चेक करूया। ओके, आय फाउंड अ होल न्यू वर्ड इन ॲने फ्रँक्स डायरी। तर आय फाउंड अ होल न्यू वर्ड्स इन ॲने फ्रँक्स डायरी, तर यामधला कर्ता जो आहे तो आहे आय। काय? आय कर्ता, म्हणजे सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट कोण आहे? आय। ओके, नंतर आहे फाउंड। फाउंड हे V2 आहे, फाइंडचं सेकंड फॉर्म फाउंड असतो। ओके, तर बघू शकता इथं आय काय आपला, तो आहे सब्जेक्ट, फाउंड जे आहे ते आहे V2, फाइंडचं फाउंड होतं। होल न्यू वर्ड्स इन ॲने फ्रँक्स डायरी, हे झालं आपलं ऑब्जेक्ट। काय झालं? ऑब्जेक्ट। इथपर्यंत क्लिअर झालं? म्हणजे V2 आहे, तर कोणतं वाक्य आहे? ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे? ते आहे ऍक्टिव्ह। काय? ऍक्टिव्हच आहे। करायचं काय? पॅसिव्ह। करायचं काय? पॅसिव्ह, पॅसिव्ह करायचं। ओके, ऍक्टिव्हचं सेंटेन्स आहे, पॅसिव्ह करायचं आहे। तर चला सुरुवात करूया।
पॅसिव्ह करताना काय करावं लागेल सुरुवातीला पहिले घ्यायचं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय अ होल न्यू वर्ल्ड. ओके ऑब्जेक्ट काय अ होल न्यू वर्ल्ड. ओके कळालं इथपर्यंत. ऑब्जेक्ट आहे अ होल न्यू वर्ल्ड. ओके हे झाला ऑब्जेक्ट. हे एक्स्ट्रा पार्ट जिथून प्रिपोजिशन लागेल इन ऑन फॉर इनटू बिसाइड हे सगळे काय असतं आपलं तर एक्स्ट्रा पार्ट असतो ज्याला आपण एक्स्ट्रा म्हणतो. ओके एक्स्ट्राला लास्टमध्ये घ्यायचं. तर ऑब्जेक्ट पहिला आहे अ होल न्यू वर्ल्ड. तर सुरुवात करूया. अ होल न्यू वर्ल्ड नंतर काय घ्यायचा वर्ल्ड सिंग्युलर आहे म्हणून वॉज. सिंग्युलर असल्यामुळे हेल्पिंग वर्ब काय घ्यायचा वॉज. ऑब्जेक्ट झाल्यावर वॉज. नंतर V3 फाउंडचं तिसरं रूप सुद्धा काय फाउंडच आहे. काय फाउंडच आहे फाउंड. ओके वॉज फाउंड बाय इथे पण घेऊ शकतो वॉज फाउंड इन आने फ्रँक्स डायरी. इथे घ्यायचं एक्स्ट्रा पार्ट फाउंडच्या नंतर घ्यायचा. ओके फाउंड जिथे झालं म्हणजे जिथे आपलं मेन वर्ब झालं त्याच्यानंतर काय घ्यायचं एक्स्ट्रा पार्ट घ्यायचा. मेन वर्ब झाला फाउंड V3 थोडंफार चांगलं लिहितो. फाउंड हे V3 झालं आपला मेन वर्ब. त्याच्यानंतर एक्स्ट्रा पार्ट काय इन आणि फ्रँक्स डायरी. बाय मी त्या दिवशी लिहून दिलं होतं की आयचं सब्जेक्ट आहे आय तर त्या ऑब्जेक्टमध्ये काय होतं मी. काय होतो मी. ठीक आहे इथपर्यंत क्लिअर. नेक्स्ट आहे द कंडक्टर म्हणजे बस कंडक्टर अनाउन्स्ड द स्टॉप. ओके द बस कंडक्टर मीन्स कंडक्टर अनाउन्स्ड द स्टॉप. तर ऑब्जेक्ट आहे आपला ऑब्जेक्ट आहे द स्टॉप. काय द स्टॉप आपला ऑब्जेक्ट झाला. अनाउन्स्ड V2 आहे आणि द कंडक्टर आपला सब्जेक्ट आहे. मग सुरुवातीला काय येईल सुरुवातीला ऑब्जेक्ट म्हणजे काय येईल द स्टॉप. द स्टॉप नंतर हेल्पिंग वर्ब स्टॉप सिंग्युलर आहे वॉज. द स्टॉप वॉज अनाउन्स्ड तिसरे रूप त्याचं अनाउन्स्डच होतं. ओके अनाउन्स्ड बाय द कंडक्टर. ओके द कंडक्टर. ठीक आहे इथपर्यंत कळालं. फॉर्म्युला काय आहे आपला ॲक्टिव्हमध्ये जर सिम्पल पास्ट असेल तर सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. पॅसिव्ह केल्यावर होतो सुरुवातीला ऑब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब वॉज वेअर नंतर V3 नंतर बाय प्लस सब्जेक्ट. आता घेऊ पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके पास्ट कंटिन्युअस टेन्स दुसरा आहे आपल्याला पास्टमध्येच पास्ट कंटिन्युअस टेन्स. तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचा ॲक्टिव्हचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वॉज सिंग्युलर सोबत वेअर प्लुरल सोबत VING ज्याला आपण V4 म्हणतो वर्बचं चौथं रूप ING वाला रूप प्लस ऑब्जेक्ट. हे झालं आपला ॲक्टिव्हचा फॉर्म्युला. सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V4 ज्याला आपण ING म्हणतो प्लस ऑब्जेक्ट. हे झालं ॲक्टिव्ह. ॲक्टिव्हचं सेंटेन्स पॅसिव्ह करताना सुरुवातीला घेऊ आपण ऑब्जेक्ट घेऊ. सुरुवातीला ऑब्जेक्ट वाक्याचा ऑब्जेक्ट सुरुवात घेऊ. नंतर वॉज वेअर हे हेल्पिंग वर्ब राहील. परंतु इथे इन बिंग आपल्या मागल्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं. हा शब्द मी त्याला एक्सप्लेन सुद्धा केलं होतं की बिंग का बरं एक्स्ट्रा येतो. हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. हा फक्त कंटिन्युअसमध्ये येतो बिंग आणि बिंग आणि बिन वेगळं आहे. बिंग BEING बिंग हे कंटिन्युअसमध्ये येतो. तर BEEN BEEN परफेक्टमध्ये येतो. बिन हा परफेक्टमध्ये येतो. ओके बिंग आणि बिन तर बिंग इथं बिंग येणार. ओके ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर हेल्पिंग वर्ब नंतर बिंग का बरं कारण इथं याचं जे वर्बचं चौथं रूप आहे वॉज वेअर सोबत आपल्याला काय घ्यायला लागतं वर्बचं चौथं रूप म्हणून बीचं चौथं रूप काय बिंग त्यामुळे वर्बचं चौथं रूप. नंतर करू आपण ह्या याला विथ थर्ड केलं. नंतर घेऊ बायसाठी द्वारासाठी बाय नंतर सब्जेक्ट. ओके इथपर्यंत क्लिअर. आता करूया इथं एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल फर्स्ट आहे आय वॉज ॲक्च्युअली हंगिंग हिम. ओके तर
पहिला काय येईल, ऑब्जेक्ट काय आपला हिम, ऑब्जेक्ट काय हिम, हे झालं मेन वर्ब, हे काय मेन वर्ब, हे झालं मेन वर्ब, ॲक्च्युली असा शब्द आहे, हे झालं हेल्पिंग वर्ब हॅव, आणि आय काय झाला सब्जेक्ट, आय झाला सब्जेक्ट. सुरुवातीला काही हिमचं काय होतं, इकडे आल्यावर ही होतो, जेव्हा हिम आपला सब्जेक्टच्या फॉर्ममध्ये येतो तेव्हा त्याचं होतं हिमचं ही, काय होतं हिमचं ही, हिमचं ही. ही झालं. हिच्या नंतर आपण काय घेणार आहोत, हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब काय राहील, वॉज किंवा वेअर. ही सोबत काय लागतो, वॉज, वॉज लागतो. नंतर बिंग, ही वॉज बिंग, बिंग. नंतर V3, नंतर V3, V3 आपलं हंग, ईडी वालं. ओके. आता ॲक्च्युली तुम्ही नंतर पण घेऊ शकता किंवा हिच्या नंतर डायरेक्ट घेऊ शकता. ही वॉज ॲक्च्युली, जिथं वॉजच्या नंतर ॲक्च्युली आहे तिथे ॲक्च्युली घेऊन घेऊ सुरुवातीला, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. ॲक्च्युली, ॲक्च्युली, बिंग, ॲक्च्युली नंतर बिंग, नंतर हंग, नंतर हंग्ड, HUGGED, हंग्ड बाय मी. नंतर आयचं काय होतं लास्टला, बाय मी, ऑब्जेक्टिव्ह मी आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर. नंतर आहे द प्रिन्सिपल, द प्रिन्सिपल वॉज गिविंग अ स्पीच. तर ऑब्जेक्ट आहे अ स्पीच, ऑब्जेक्ट अ स्पीच आहे, मेन वर्ब गिविंग आहे, वॉज हेल्पिंग वर्ब, द प्रिन्सिपल सब्जेक्ट आहे. तर करूया, लिहूया याचं काही उत्तर येईल. तर सुरुवातीला येईल अ स्पीच, काय येईल अ स्पीच, ऑब्जेक्ट अ स्पीच. नंतर स्पीच सिंग्युलर आहे त्यामुळे वॉज. नंतर बिंग, BEING, बिंग, फॉर्म्युल्यानुसारच, म्हणून फॉर्म्युले पाठ करावाच लागतो. बिंग, त्याला पर्याय नाही, वॉज बिंग. गिव फर्स्ट फॉर्म आहे, गिव, गेव, गिवन, गिवन थर्ड फॉर्म आहे, गिवन बाय दी प्रिन्सिपल. ओके, प्रिन्सिपल. ठीक आहे, क्लिअर, कळलं इथपर्यंत. घेतला आपण सुरुवातीला जो ऑब्जेक्ट होता अ स्पीच, ते काय घेतला, सुरुवातीला घेतला, नंतर वॉज हेल्पिंग वर्ब घेतलं, नंतर बिंग लावलं फॉर्म्युल्यानुसार, गिविंगचं काय केलं थर्ड फॉर्म गिवन, नंतर बाय घेतला, नंतर द प्रिन्सिपल घेतलं. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. पुढे आहे थर्ड, पास्टमध्येच पास्ट परफेक्ट टेन्स. तर पास्ट परफेक्ट टेन्सचं पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स जे आहे त्याचा ॲक्टिव्ह फॉर्म्युला आहे पास्ट परफेक्ट टेन्सचा, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. तर ॲक्टिव्ह फॉर्म्युला जो आहे तो आहे आपला सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब हॅड प्लस मेन वर्ब V3 प्लस ऑब्जेक्ट. त्याचं पॅसिव्ह करताना सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचं, हेल्पिंग वर्ब हॅडचं हॅडच राहू द्यायचं, आणि इथे V3 आहे, इथे V3 घ्यायचा आहे त्यामुळे बीचा V3 घेऊ बिन, आणि नंतर मेन वर्ब V3 करू, नंतर बाय, नंतर सब्जेक्ट. कळालं इथपर्यंत. फॉर्म्युला लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता बघा, वी हॅड रिच्ड द क्रॉस रोड. सब्जेक्ट आहे वी, हॅड हेल्पिंग वर्ब, रिच्ड मेन वर्ब, द क्रॉस रोड ऑब्जेक्ट. उत्तर कसं होईल, सुरुवातीला ऑब्जेक्ट येईल द क्रॉस रोड, द क्रॉस रोड हेल्पिंग वर्ब हॅड, सिंग्युलर प्लुरलचं इथं वांधाच नाही, सगळ्यासोबत सिंग्युलर सु प्लुरल असं हॅड लावून द्यायचं, नंतर बीन, नंतर V3 रिच्डचा रिचडस होतो, रिच्ड बाय अस, वीचं होतं असं ऑब्जेक्ट. क्लिअर. आपण काय केलं, जो काही ऑब्जेक्ट आहे वाक्यातील द क्रॉस रोड ते सुरुवातीला घेतलं, हेल्पिंग वर्ब हॅड घेतलं, नंतर फॉर्म्युल्यानुसार बिन लावलं, रिच V3 घेतलं, रिचडच राहतो, नंतर बाय प्लस अस. ओके, बाय आणि अस घेतलं, अस वीचं अस होतं. नंतर आहे
ही हॅड टॉट हिस्ट्री, म्हणजे तो इतिहास शिकवत होता. तर आता इथं करूया हिस्ट्री. आपलं हे ऑब्जेक्ट आहे, त्या सुरुवातीला काय येईल? हिस्ट्री. हिस्ट्री सुरुवातीला आला ऑब्जेक्ट हिस्ट्री. हिस्ट्री नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं हॅड, सिंग्युलर प्लुरलचं इथं हेच नाही, सगळे सोबत हॅडच लागतो. हॅड नंतर बीन, नंतर इथं टॉटच राहतो. टीचचं थर्ड फॉर्म आहे टॉट, त्याचंही टॉटच राहतो. बाय नंतर हिचं होतं हिम, ऑब्जेक्टमध्ये होतो हिम. सो आय होप तुम्हाला कळालं असेल. आणि मोर प्रॅक्टिससाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे क्लास 10th आणि 12thसाठी इंग्लिशचं. त्यामध्ये मी मोर एक्झाम्पल टाकतो किंवा प्रॅक्टिस सीट टाकत असतो. ते सॉल्व करा आणि आपला नंबर आहे 83089327. यावर ते ॲन्सर सेंड करा, जेणेकरून तुमचे ॲन्सर किंवा टेलिग्राम चॅनलवर पण तुम्ही सेंड करू शकता, जेणेकरून तुमचं ॲन्सर काय होईल? चेक होईल आणि तुमच्या चुका तुम्हाला कळतील. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून आपली जी कम्युनिटी आहे मराठी मीडियमची ती काय होईल? अजून स्ट्रॉंग होईल आणि आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठी मीडियमचा एकदम दर्जेदार कंटेंट उपलब्ध करून द्यायचा आहे फ्री ऑफ कॉस्ट.